एकेकाळी एका दूरच्या देशात चमकदार स्नोफ्लेकचा शोध नावाची एक कथा सुरू झाली. फार दूरच्या एका राज्यात जिथे बर्फाचे डोंगर आणि चमचमणारे हिमनदी होते, तिथे पोलार नावाचा एका गडद निळसर रंगाचा ध्रुवीय अस्वल राहत होता. त्याला बर्फाच्या साहसांची खूप आवड होती आणि त्याचे निळे कान नेहमीच बर्फातून डोकावत असत. पोलारला त्याच्या खास मित्रांसोबत रोलो नावाच्या एका फिरत्या केशरी रंगाच्या हेजहॉग सोबत नवीन गोष्टी शोधायला खूप आवडायचे. रोलो नेहमीच त्याच्या कंबरेला असलेल्या एका लहान पिशवीत विविध प्रकारचे स्नॅक्स घेऊन फिरायचा. दरवर्षी फार दूरच्या राज्यात स्नोफ्लेक गेम्स नावाचा एक उत्सव आयोजित केला जातो. या उत्सवात विविध आकाराचे आणि डिझाईनचे स्नोफ्लेक प्रदर्शित केले जातात. यावर्षी स्नोफ्लेक गेम्सची तयारी जोरदार सुरू होती. पोलार आणि रोलो स्नोफ्लेक राणीच्या खास स्नोफ्लेकसाठी उत्सुक होते. स्नोफ्लेक राणीचा आवडता स्नोफ्लेक एका क्रिकेट बॅटच्या आकारात होता. एके दिवशी स्नोफ्लेक गेम्स सुरू होण्यापूर्वीच एक रहस्यमय घटना घडली. क्रिकेट बॅटच्या आकाराचा स्नोफ्लेक अचानक गायब झाला. सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले. स्नोफ्लेक राणी खूप दुःखी झाली. तिने घोषणा केली, जो कोणी हा स्नोफ्लेक शोधून काढेल तो खरा शूरवीर ठरेल. पोलार आणि रोलो यांनी त्वरित स्नोफ्लेक शोधायचे ठरवले. चला, आपण बर्फाच्या साहसाला सुरुवात करूया, पोलार उत्साहाने म्हणाला. माझ्याकडे भरपूर स्नॅक्स आहेत, रोलो हसत म्हणाला. त्यांनी शोध सुरू केला. प्रथम ते आईसफॉल गुहेकडे आईसफॉल केव्ह गेले, जिथे अनेक रहस्ये दडलेली होती. रोलो त्याच्या वेगाने बर्फावरून धावत होता, तर पोलार विविध आकाराचे स्नोफ्लेक तयार करत होता, जणू काही जादूच. वाटेत त्यांना अनेक कोडी आणि आव्हानं पार करावी लागली. एकदा त्यांना एका मोठ्या बर्फाच्या भिंतीवर एक कोडं दिसले. कोडं होतं, मी नेहमी पडतो पण कधीही तुटत नाही. मी कोण? रोलो म्हणाला. अरे, हे तर सोपं आहे. याचं उत्तर बर्फ आहे. त्यांनी कोडं सोडवले आणि गुहेत प्रवेश केला. आत गेल्यावर त्यांना एक गडद आणि भयाण दृश्य दिसले. तिथे एक माणूस, ज्याने स्वतःला स्नोफ्लेक किंग म्हणून घेतले होते, तो सर्व स्नोफ्लेक चोरण्याचा प्रयत्न करत होता. अरे, तू हे काय करत आहेस? पोलारने विचारले. स्नोफ्लेक किंग हसला. मी या स्नोफ्लेकचा राजा बनणार, तो म्हणाला, आणि हे सर्व स्नोफ्लेक माझे असतील. पोलार आणि रोलो यांनी स्नोफ्लेक किंगचा सामना केला. रोलो त्याच्या वेगाने इकडे तिकडे धावत होता, तर पोलारने विविध आकाराचे स्नोफ्लेक तयार करून स्नोफ्लेक किंगला गोंधळात पाडले. शेवटी त्यांनी स्नोफ्लेक किंगला हरवले आणि क्रिकेट बॅटच्या आकाराचा स्नोफ्लेक परत मिळवला. स्नोफ्लेक गेम्सच्या दिवशी पोलार आणि रोलो स्नोफ्लेक राणीकडे परतले. राणी खूप आनंदी झाली. तिने स्नोफ्लेक परत मिळवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. क्रिकेट बॅटच्या आकाराचा स्नोफ्लेक पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला. या घटनेतून पोलार आणि रोलोने मैत्री, साहस आणि एकमेकांना मदत करण्याचे महत्त्व शिकले. त्यांनी दाखवून दिले की एकत्र येऊन कोणतीही गोष्ट शक्य आहे. स्नोफ्लेक गेम्स मोठ्या थाटामाटात पार पडले. गेम्सनंतर पोलार आणि रोलो यांनी एकमेकांना मिठी मारली आणि भविष्यात आणखी साहसांवर जाण्याचे वचन दिले. चला, पुढच्या वेळी आपण काय शोधूया? रोलोने विचारले. पोलार हसला आणि म्हणाला, मला खात्री आहे की लवकरच आपल्याला नवीन साहस सापडेल. चला पाहूया की तुम्ही किती चांगले श्रोते आहात. तुम्ही खालील प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का? स्नोफ्लेक किंग कोण होता आणि त्याने काय करण्याचा प्रयत्न केला? चला पाहूया तुम्ही कसे स्पष्ट केले. उत्तर आहे, स्नोफ्लेक किंग एक असा माणूस होता ज्याने सर्व स्नोफ्लेक चोरण्याचा प्रयत्न केला. तुम्ही उत्कृष्ट काम केले आणि त्यांनी आनंदाने आयुष्य जगले. ऐकण्यासाठी धन्यवाद. लवकर परत यावा.